इंटिग्रेटेड मॅथमॅटिक्स चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्हची तिसरी केस. ओके, डेरिव्हेटिव्ह फाइंड करण्यासाठी शॉर्टकटची तिसरी केस आपण पाहणार आहोत. पहिल्या दोन लेक्चरमध्ये आपण दोन शॉर्टकट बघितलेले आहेत. तर या तिसरा शॉर्टकट काय आहे ते बघूया. इफ y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ u प्लस स्क्वेअर रूट ऑफ u प्लस स्क्वेअर रूट ऑफ u प्लस अँड सो ऑन अप टू इन्फिनिटी. ओके, हे कुठपर्यंत जाणार आहे? अप टू इन्फिनिटी जाणार आहे. ओके, दिस गोज अप टू infinity. So in that case, derivative of y with respect to x become u dash divided by 2y minus 1. Okay, u dash means या ठिकाणी u म्हणजे काय? u हे x चं फंक्शन असणार आहे आणि u dash या ठिकाणी असणार आहे u dash is equal to du by dx. ओके, u dash म्हणजे काय? तर u चा डेरिव्हेटिव्ह with respect to x. ठीक आहे, तर आपला डेरिव्हेटिव्ह काय येतोय? dy by dx येणार आहे u dash upon 2y minus 1. ओके, हा डेरिव्हेटिव्ह झाला आणि डिफरन्शियल इक्वेशन सुद्धा आपण त्याला म्हणतो. ओके, डेरिव्हेटिव्ह इक्वल टू एनी फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. इन दॅट केस दिस बिकम डिफरन्शियल इक्वेशन. तर पहिले एक्झाम्पल विचारले पहा. इफ y इज इक्वल टू काय बा? स्क्वेअर रूट मध्ये cos x प्लस स्क्वेअर रूट मध्ये cos x प्लस स्क्वेअर रूट मध्ये cos x प्लस अँड सो ऑन. आणि आपल्याला dy बाय dx विचारलेला आहे. तर या ठिकाणी u म्हणजे काय आहे? सो हियर u इज इक्वल टू cos x. मग याच्यावरून u डॅश काय येईल? u डॅश येणार आहे cos x चा डेरिव्हेटिव्ह d dx of u means d dx of cos x which is equal to minus sin x. आणि आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे मग ते होईल dy by dx is equal to u dash divided by 2y minus 1 which is equal to minus sin x divided by 2y minus 1. So this is our final answer. Similarly दुसरे एक्झाम्पल पहा. y दिलेला आहे वर्गमूळामध्ये log x प्लस वर्गमूळामध्ये log x प्लस वर्गमूळामध्ये log x प्लस अँड सो ऑन. सेम फंक्शन असलं पाहिजे. इथं log x आहे, इथं log x आहे, इथं log x आहे आणि याची ऍडिशन अप टू इन्फिनिटी आहे. ओके, प्रत्येक फंक्शनचा स्क्वेअर रूट आहे. तर या केसमध्ये dy बाय dx होणार आहे. सो dy बाय dx इज इक्वल टू u डॅश म्हणजे log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x डिवायडेड बाय 2y मायनस 1. याला आपण लिहू शकतो 1 अपॉन x इंटू ब्रॅकेट 2y मायनस 1. ओके, कारण या ठिकाणी u म्हणजे काय आहे? log x आहे. So this implies u dash means derivative of log x. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x असतो. ठीक आहे. सिमिलरली दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये बघा. इथं dy by dx आपल्याला फाइंड करायचा आहे. तो असणार आहे u dash divided by 2y minus 1. मग या ठिकाणी u कोण आहे? तर u आहे cos square x. मग याच्यावरून u dash काय येईल? तो cos square x चा डेरिव्हेटिव्ह. तर तो येणार आहे पॉवर फंक्शन आहे पहा, कंपोजिट फंक्शन आहे पॉवर पुढं 2 cos x into cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. म्हणजे झालं पहा मायनस 2 cos x into sin x. याच्या ऐवजी तुम्ही sin 2x पण घेऊ शकता. ओके, सो दिस बिकम विथ मायनस साइन. सो दिस बिकम मायनस sin 2x डिवायडेड बाय 2y मायनस 1. ठीक आहे, इथं कंपोजिट फॉर्म्युला, कंपोजिट डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. लक्षात आहे ना तुमच्या फॉर्म्युला? लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलेला आहे d dx ऑफ f ऑफ x ब्रॅकेट रेस टू n इज इक्वल टू n इंटू f ऑफ x रेस टू n मायनस 1 इंटू f डॅश ऑफ x. ओके, हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केलेला आहे. ओके, तिसरं एक्झाम्पल पहा. सेम त्याच पद्धतीनं आहे. या ठिकाणी dy बाय dx असणार आहे आपला. सो dy बाय dx इज इक्वल टू u डॅश. या ठिकाणी u म्हणजे काय आहे? u म्हणजे आहे 2x e रेस टू 2x आणि u डॅश म्हणजे काय येईल? e रेस टू 2x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x. ओके, एक्सपोनेन्शियल फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल फंक्शनच असतो. पण इथं पॉवरला फक्त x नाही, काय आलेलं आहे? x चं फंक्शन आलेलं आहे 2x. 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. सो वी गेट 2 इंटू e रेस टू 2x. सो dy बाय dx बिकम u डॅश. u डॅश काय आलेला आहे? 2 e रेस टू 2x डिवायडेड बाय 2y मायनस 1 असणारच आहे त्याच्यामध्ये. ओके, या पद्धतीने आपला डेरिव्हेटिव्ह येत असतो. इथेही परत कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल पाहे. सीईटी 2001 ला विचारलेला आहे एक्झाम्पल. सीईटी 2001 ला विचारलेलं एक्झाम्पल आहे. सेम याच टाइप मध्ये हाच फॉर्म्युला इथं काम येतो. कारण फंक्शन कसं आहे पहा, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ साइन x प्लस स्क्वेअर रूट ऑफ साइन x प्लस स्क्वेअर रूट ऑफ साइन x प्लस अप टू इन्फिनिटी. तर या ठिकाणी u म्हणजे काय आहे? हियर u इज इक्वल टू sin x
याच्यावरून इझिली आपण यू डॅश लिहू शकतो. यू डॅश काय येणार आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. सो देअरफॉर dy by dx is equal to u dash upon 2y minus 1. So this implies dy by dx is equal to u dash काय आहे आपला, cos x आहे, divided by 2y minus 1. ओके, तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन विचारलेलं आहे. हे म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनच आहे. ओके, डेरिव्हेटिव्हची टर्म त्याच्यामध्ये आहे, इक्वल साइन आहे, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनच आहे. पण या स्टँडर्ड फॉर्म मध्ये चार पैकी कुठल्या तरी एका फॉर्म मध्ये ते आलं पाहिजे. आपण जर बघितलं तर इथं कुठेही डिवायडेड बाय 2y मायनस 1 दिसत नाही, याच्यात नाही, याच्यात नाही, याच्यात नाही, याच्यात नाही. म्हणजे हा 2y मायनस 1 या साईडला शिफ्ट करावं लागेल. सो दिस इम्प्लाइज 2y मायनस 1 इंटू dy बाय dx इज इक्वल टू काय उरलं, cos x उरलं. बरोबर, हे इथं डिवाइड आहे, इकडे शिफ्ट केलं तर काय होईल, या dy बाय dx ला ते मल्टिप्लाय होणार आहे. चारही इक्वेशन मध्ये RHS जी आहे ती 0 आहे. म्हणजे RHS आपल्याला 0 करायची म्हणजे cos फंक्शन इकडे शिफ्ट करावं लागेल. सो 2y minus 1 into dy by dx minus cos x. ओके, इकडे प्लस आहे, इकडे आल्यानंतर ते मायनस होईल आणि इक्वल टू उरेल 0. ठीक आहे, आता हा पर्याय कुठल्या चारपैकी कुठल्यामध्ये मॅच होतो ते बघायचं. 2y minus 1 dy by dx ला मल्टिप्लाय आहे, याच्यात पण आहे आणि याच्यात पण आहे, या दोन्हीपैकी एक काहीतरी असेल. आणि इथं मायनस कॉस एक्स आहे, पहा मायनस कॉस एक्स याच्यात नाही, याच्यात आहे, म्हणजे ऑप्शन डी हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सो आवर आन्सर इज ऑप्शन डी. हे दोन एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी दिलेले आहेत, पहा इझिली तुम्ही एक्झाम्पल सोडवू शकता. फक्त हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे, dy by dx इज इक्वल टू u डॅश डिवायडेड बाय 2y मायनस 1. ओके, 0 मिनिटाचं काम आहे. डेरिव्हेटिव्हच्या शॉर्टकटची तिसरी केस आपण बघितली. आता या आहे डेरिव्हेटिव्हच्या शॉर्टकटची चौथी केस. ओके, ती केस काय बघा, इफ y इज अ फंक्शन ऑफ u इंटू v डिवायडेड बाय w इंटू p, then dy by dx इज इक्वल टू y into bracket u dash upon u plus v dash upon v minus w dash upon w plus p dash upon p bracket complete. या ठिकाणी u v w आणि p हे काय आहेत, ते x चे फंक्शन आहेत. ओके, u v w आणि p हे सगळे चारीचे चारी x चे फंक्शन असतील. वरती सिंगल फंक्शन असेल किंवा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल, खाली सुद्धा सिंगल फंक्शन असेल किंवा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल. ओके, तर त्या केसमध्ये काय करायचं, हे फंक्शन बाहेर आहे तसं लिहायचं. हे जे यू व्ही डब्ल्यू अपॉन पी जे आहे ते बाहेर आहे तसं येईल आणि आतमध्ये यू डॅश अपॉन यू प्लस व्ही डॅश अपॉन व्ही, म्हणजे वरचं पहिलं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय ते फंक्शन प्लस दुसरं फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह त्याला डिवायडेड बाय ते फंक्शन आहे तसं, मायनस इंटू ब्रॅकेट खालचं जे पहिलं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय ते फंक्शन प्लस वरचं जे फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय ते फंक्शन. तर सेम त्या टाईपचं एक एक्झाम्पल आहे. पहा, ब्रॅकेटमध्ये एक फंक्शन आहे, रूट मध्ये त्याला मल्टिप्लाय दुसरं फंक्शन आहे, डिवायडेड बाय सिंगल फंक्शन आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सुरुवातीला या ठिकाणी पहिलं वरचं जे फंक्शन आहे त्याला u म्हणतो. काय आहे ते, रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. मग त्याला मी लिहितो u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू हाफ, आणि याच्यावरून मी याचा डेरिव्हेटिव्ह लिहितो u डॅश इज इक्वल टू. पहा, इथं फक्त एकची पॉवर नाही, एकच्या फंक्शनची पॉवर आहे. पॉवर कोणाची जरी असली तर ती पॉवर डेरिव्हेटिव्ह मध्ये पुढे येते. त्या पॉवर मधून एक वजा होत असतो, 1/2 मायनस 1, आणि त्याला मल्टिप्लाय आतमध्ये एकच्या ऐवजी जे फंक्शन आले त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह 0. या पद्धतीने आलं पहा 1/2 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू मायनस हाफ इंटू 2x. हे 2 ला 2 कॅन्सल होते आणि उरतोय पहा x डिवायडेड बाय रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, हे एक्स स्क्वेअर मायनस 1 रेस टू मायनस हाफ आहे. मायनस हाफ पॉवर खाली गेल्यानंतर प्लस हाफ झाली, प्लस हाफ म्हणजे स्क्वेअर रूट. सिमिलरली आपण या ठिकाणी u नंतर दुसरं फंक्शन वरचं जे आहे ते v आपण मानूया. v म्हणजे काय आलं, 3x प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 3/2 आलं. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, v डॅश काय येणार आहे, 3/2 ॲज इट इज इंटू ब्रॅकेट 3x प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 3/2 मायनस 1 इंटू 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 7 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे डेरिव्हेटिव्ह आलाय पहा, हे 3 आलं, 3 इंटू 3 9/2 इंटू ब्रॅकेट 3x प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 3/2 मायनस 1 म्हणजे आलं 1/2. 1/2 म्हणजे स्क्वेअर रूट असतो. ठीक आहे, सिमिलरली डिनॉमिनेटरला सिंगल फंक्शन आहे म्हणजे ते झालं w. सो w इज इक्वल टू काय आलं, एक्स स्क्वेअर मायनस 3 रेस टू 2/5. याच्यावरून w डॅश येणार आहे 2/5 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3 रेस टू 2/5 मायनस 1. ओके, इंटू
एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस 3 चा डेरिव्हेटिव्ह 0. हे 2 इंटू 2x आलं 4x डिवायडेड बाय 5 आणि इथं पॉवर आली x स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 2/5 मायनस 1 म्हणजे आली मायनस 3/5. आणि मग या पद्धतीने आपलं फंक्शन येणार आहे dy बाय dx येणार आहे. dy बाय dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट वरती u डॅश. u डॅश काय आलेला आहे आपला? u डॅश आलेला आहे पहा या ठिकाणी लिहिलाय तो x डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 त्याला डिवायडेड बाय u. आपला u आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, या ठिकाणी थोडीशी जागा कमी पडते पहा. तर या पद्धतीनं आपला dy बाय dx येणार आहे. dy बाय dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट u डॅश अपॉन u प्लस v डॅश अपॉन v मायनस w डॅश अपॉन w. ओके, तीनच फंक्शन आहेत. या ठिकाणी 4 फंक्शन होती, डिनॉमिनेटरला 2 होती, त्याच्यामुळे इथं दोघांची बेरीज ब्रॅकेट मध्ये होती. इथं एकच फंक्शन आहे w, त्याच्यामुळे सिंगल फंक्शन मी आहे तसं लिहिलं. मग या पद्धतीने आलं y इंटू ब्रॅकेट u डॅश. u डॅश काय आलेलं आहे पहा x डिवायडेड बाय रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय u. u काय आहे आपला? u आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 नंतर प्लस साइन v डॅश. v डॅश आलेला आहे आपला 9/2 इंटू 3x प्लस 7 रेस टू हाफ. ओके, ही व्हॅल्यू आहे ती. ही पहिली u डॅश ची व्हॅल्यू ही होती. डिवायडेड बाय v. v ची व्हॅल्यू आहे पहा 3x प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 3/2 नंतर मायनस साइन आहे फॉर्म्युल्यामध्ये w डॅश. w डॅश आलेला आहे आपला 4x डिवायडेड बाय 5 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट रेस टू मायनस 3/5 डिवायडेड बाय w. w आहे एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट रेस टू 2/5. ओके, थोडंसं याला सिम्प्लिफाय करून लिहूया. हे आलं y इंटू ब्रॅकेट हे x आहे तसं आणि हा रूट मल्टिप्लाय होईल आणि तो भेटेल आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 1. ओके, रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 बिकम एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस हे 9/2 आहे तसं. इथं बेस सेम आहे, इथं पण बेस सेम आहे. पॉवरची वजाबाकी होईल भागाकार असल्यामुळे. ते 3x प्लस 7 ब्रॅकेट रेस टू 1/2 मायनस 3/2. ओके, खालची पॉवर वरच्यातून वजा होईल. ते मायनस 2/2 म्हणजे येईल मायनस 1 प्लस हे 4x/5 ॲज इट इज. इथं पण येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 3. इथं पण बेस सेम आहे, पॉवरची वजाबाकी येईल मायनस 3/5 आणि मायनस झालं ते झालं मायनस 5/5 म्हणजे आलं मायनस 1. ओके, आणखी याला सिम्प्लिफाय करू शकतो. या मायनस पॉवर आल्या त्या खाली घेऊन जाऊ शकतो आपण. मग या पद्धतीने येईल हे y इंटू ब्रॅकेट x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस 9 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 3x प्लस 7 प्लस सॉरी या ठिकाणी मायनस आहे मायनस वरती 4x डिवायडेड बाय हे 5 आणि ही टर्म जी आहे ती खाली आल्यामुळे त्याच्या साइनचं पॉवरचं साइन चेंज झालेलं आहे. एक्स स्क्वेअर मायनस 3 ब्रॅकेट रेस टू मायनस 1 होतं, खाली आल्यानंतर प्लस 1 झालं. या पद्धतीने आपल्याला फायनल आन्सर मिळून जाते. ओके, म्हणजे इथं तुम्हाला प्रोडक्ट क्वेश्चन रूल यूज करायची गरज नाही जर हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असेल तर. ओके, अदरवाइज आपल्याला प्रोडक्ट आणि क्वेश्चन रूल यूज करून ते सोडवावं लागेल आणि ती खूप लेंदी बनून जातं. ठीक आहे, इझिली या पद्धतीने आपल्याला आन्सर मिळेल. आता पुढचा एक्झाम्पल पहा काय दिलं. इफ y इज इक्वल टू रूट एक्स इंटू ब्रॅकेट 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय रूट एक्स मायनस सॉरी रूट एक्स प्लस 1 देन dy बाय dx इज इक्वल टू 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, तर या फंक्शनशी ते मॅच होते पहा. u v w p या टाइप मध्ये फंक्शन आले, फंक्शनचा प्रोडक्ट आहे. तर या ठिकाणी आपण घेऊया एक एक फंक्शन. लेट u इज इक्वल टू न्यूमरेटरचं पहिलं फंक्शन रूट एक्स. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला u डॅश इज इक्वल टू रूट एक्स ची पॉवर काय 1/2 ती पुढे आली आणि त्याला एक्स रेस टू मायनस हाफ म्हणजे चालेला आहे 1/2 रूट एक्स. ठीक आहे, या पद्धतीने फंक्शन आलं. त्याच्यानंतर दुसरं फंक्शन आहे त्याला फी म्हणूया आपण. फी इज इक्वल टू काय आहे ते 2x प्लस 3 रेस टू 2 याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. सो व्ही डॅश इज इक्वल टू पॉवर पुढे आली त्या पॉवर मधून एक वजा झाला 2x प्लस 3 रेस टू 1 आला आणि याला मल्टिप्लाय 2x प्लस 3 चा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू 1
plus 0. So finally we get this become 2. 2 into 2 4 into 2x plus 3. Similarly न्यूमरेटरचे फंक्शन संपले. आता डिनॉमिनेटरचं सिंगल फंक्शन त्याला आपण म्हणूया w. ते आहे रूट x प्लस 1. म्हणजेच काय आलं w इज इक्वल टू आलं x प्लस 1 रेस टू हाफ. मग याच्यावरून w डॅश आला पहा हाफ पॉवर पुढं. त्या हाफ मधून एक वजा केला तर मायनस हाफ आला आणि x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 0. सो इन दॅट वे वी गेट 1/2 divided by root x plus 1. ओके, x plus 1 raised to half खाली आल्यानंतर ते x plus 1 raised to plus half होईल. x plus 1 raised to plus half म्हणजे स्क्वेअर रूट असतं. ओके, सर्वांना माहिती आहे, बेसिक गोष्टी आहेत. आणि therefore dy by dx is equal to काय फंक्शन आपलं y into bracket u dash upon u प्लस v डॅश अपॉन v. दोनच फंक्शन आहेत वरती. नंतर मायनस साइन तिसरं फंक्शन w डॅश अपॉन w चौथं फंक्शन नाही. इथं ब्रॅकेट कंप्लीट करा आणि मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. तर येते पहा इज इक्वल टू y ॲज इट इज इनटू ब्रॅकेट u डॅश. u आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट x 1/2 रूट x डिवायडेड बाय u काय आहे रूट x आहे. त्याच्यानंतर प्लस साइन फी डॅश आलेला आहे आपला 4 इनटू ब्रॅकेट 2x प्लस 3 त्याला डिवायडेड बाय फी आहे पहा 2x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस साइन वरती आहे w डॅश आलेला आहे 1/2 रूट x प्लस 1 आणि त्याला डिवायडेड बाय w तो आहे रूट x प्लस 1. ओके, इथं ब्रॅकेट कंप्लीट होईल आणि या पद्धतीने इथं प्लस 1 आहे पहा. therefore dy by dx is equal to हे आलेलं आहे पहा 1/y into bracket 1/2 root x into root x become x then plus 4 2x plus 1 आहे खाली आहे 2x plus 3. एक ने पॉवर खालच्याची कमी होईल. इंडायसेसचा रूल अप्लाय केला बरोबर. वरच्याची पॉवर खालच्यातून आता या केसमध्ये मी वजा करतो कारण डिनॉमिनेटरला या पद्धतीने आपले ऑप्शन आहे. डिनॉमिनेटरला 1 चे फंक्शन आहे त्यामुळे याला मी वरती न आणता याला मी खाली आणलं. याच्या पॉवरचं साइन चेंज झालं -1 झालं. बेस सेम असल्यामुळे पॉवरची ऍडिशन झाली +2 -1 +1 आलं. हे मायनस सेम वे या ठिकाणी 1/2 हा रूट आणि त्याला मल्टिप्लाय हा रूट तो झाला रेस टू 1 म्हणजे आला x + 1 ब्रॅकेट कंप्लीट. ओके, थोडे रूल्स ऑफ इंडायसेस आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे आणि मग इझिली आपल्याला आन्सर मिळून जातं. हा ऑप्शन बघा y तर प्रत्येकामध्ये आहेच. त्याच्यानंतर पहिली टर्म आहे 1/2x. 1/2x याच्यात आहे याच्यातच आहे म्हणजे पुढचे ऑप्शन आपल्याला चेक करायचे. +4/2x + 3 आहे. -1/2 into x + 1 आहे म्हणजे ऑप्शन ए हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. ओके, असं आरामशीर तुम्ही इझिली या टाईपची एक्झाम्पल विचारली गेली तर तुम्ही 0 मिनिटांमध्ये त्याचा आन्सर लिहू शकता. फक्त हा फॉर्म्युला लक्षात पाहिजे. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता याला डिनॉमिनेटरला जे फंक्शन आहेत त्यांच्या डेरिव्हेटिव्हला मायनस साइन द्यायचे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ते फंक्शन डिवायडेड बाय मायनस साइन ते फंक्शन वरती त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे ते फंक्शन खाली असं लिहिलं तरी चालेल. ओके, न्यूमरेटरला जे फंक्शन आहेत त्यांना प्लस साइन, डिनॉमिनेटरला जे फंक्शन आहेत त्यांना मायनस साइन. ओके, या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालतं. एकदा बघून घ्या, तुम्हाला आरामशीर याच्यावरचे एक्झाम्पल सुटतील. ओके, थँक्यू.